सर्व गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी आणि प्रगती क्लासेसचे विद्यार्थ्यांचे स्वागत. तर विद्यार्थ्यांना आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. मराठीमध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते, त्याला म्हणतात गुरुत्वाकर्षण, आणि त्या बलाला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अंडरस्टँड. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. त्याच्यानंतर फोर्स अँड मोशन, नंतर ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ते पाहिलं. त्यानंतर केप्लर्सचे 3 नियम आपण बघितले. काय केप्लरचा फर्स्ट लॉ, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये ऑर्बिट असते, त्यांचे ग्रहांचे जे ऑर्बिट आहे, ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतात आणि त्यांचा एक फोकल पॉईंट म्हणजे एक नाभिबिंदू कोण आहे, सूर्य असतो. त्याच्यानंतर सेकंड लॉ बघितला आपण, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, दिस वन अँड दिस वन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. समान कालावधीमध्ये समान अंतर कापतात, म्हणून त्यांनी जो कव्हर केलेला एरिया असतो समान कालावधीत तो पण सारखा असतो. आणि थर्ड लॉ काय आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. एव्हरेज डिस्टन्सचा क्यूब, आणि टी म्हणजे रिव्हॉल्युशन, ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी जो कालावधी लागतो त्याचा वर्ग हा त्याच्या त्रिज्येच्या घनाच्या समानुपाती असतो. हे 3 नियम आपण बघितले मागच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर न्यूटन्सचा युनिव्हर्सल लॉ बघितला, जो काय आहे की एफ, त्याच्यावरून आपण हे सूत्र काढलं, एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर, वेअर जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. Now we will see uniform circular motion and magnitude of centripetal force. Circular motion म्हणजे काय ते आपण बघणार आहोत आता. Consider an object moving in a circle with constant speed. एखादा ऑब्जेक्ट जेव्हा समान गतीने वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो, वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन इज पॉसिबल ओनली वेन ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ॲक्टेड अपॉन बाय अ फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. तो केव्हा फिरत असतो, एकसमान गतीत वर्तुळाकार कक्षात, जेव्हा केंद्राकडून त्याच्यावरती बल प्रयुक्त केले जातं. हे आपण मागच्या आता एक्झाम्पलमध्येच बघितलं. आणि ते बल, दॅट फोर्स इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. केंद्रकाकडून ऑब्जेक्टवरती जे फोर्स प्रयुक्त केलं जातं, वस्तूवर जे बल प्रयुक्त केलं जातं, त्याला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. अंडरस्टँड. नाव इफ एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, जर वस्तूचं वस्तुमान m आहे असे आपण म्हणूया, आणि v इज इट्स स्पीड, त्याचा वेग v आहे, आणि r इज द रेडियस ऑफ द सर्कल. ज्या वर्तुळाकार कक्षेत तो फिरत आहे त्या वर्तुळाची त्रिज्या ही r आहे असे आपण मानूया. देन इट कॅन बी शोन दॅट दिस फोर्स इज इक्वल टू, तेव्हा आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला हा मिळेल, एफ इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. F, that is the gravitational force, is equal to mass into velocity square upon r. Velocity म्हणजेच इथे स्पीड सांगितलं आहे त्यांनी. अंडरस्टँड. mv square upon r. If a planet is revolving around the sun in a circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on the planet towards the sun must be F is equal to mv square upon r. काय सांगितलं आहे, जर एखादा ग्रह सूर्याभोवती सर्क्युलर मोशनमध्ये, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये एकसमान गतीने फिरतो आहे, वर्तुळाकार कक्षेत एकसमान गतीने फिरत आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स हा किती असेल त्या प्लॅनेटवरचा, एफ इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r, वेअर m इज द मास ऑफ द प्लॅनेट, v इज इट्स स्पीड अँड r इज इट्स डिस्टन्स फ्रॉम द सन. कळतंय. Now the speed of the planet can be expressed in terms of the period of revolution t as follows.
आता आपल्याला स्पीड काढायचं आहे, त्या प्लॅनेटचा स्पीड किती आहे असं जर आपल्याला काढायचं असेल तर आपण इथे टी असं गृहीत धरूया की त्या ग्रहाला सूर्याभोवती फिरायला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो, टी. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज टी. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन, म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती कालावधी लागतोय, टी. जो काय झाला, पेरिमीटर म्हणजे काय, पूर्ण सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, ज्याला आपण परिघ म्हणतो मराठीमध्ये. आणि परिघाचं सूत्र काय आहे, 2πr. आर, व्हॉट इज द आर, आर इज द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. जर सन इथे मध्ये केंद्रात आहे आणि प्लॅनेट इथे आहे तर त्या दोघांमधलं डिस्टन्स, ज्या त्रिज्येने तो सूर्याभोवती फिरतो आहे ती त्रिज्या म्हणजे तेच डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. अँड टी इज द टाईम टेकन, किती टाईम लागतो त्याला, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा टाईम लागतोय. आपण इथेच पहिले सांगितलं, दॅट इज कॅपिटल टी. सो व्ही मीन्स स्पीड. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे, पूर्ण सर्कम्फरन्स, दॅट इज 2πr. अपॉन किती टाईम लागला आहे, अपॉन टी. अंडरस्टँड. नाव एफ इज इक्वल टू mv² अपॉन आर. जो फॉर्म्युला आपण सेंट्रिपिटल फोर्स, प्लॅनेटवर सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, fv² अपॉन आर. ओके, तर व्हीची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूया, m 2πr अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर. देन 4m² r अपॉन टी स्क्वेअर, म्हणजे r² आणि r² हे कॅन्सल झाले. त्यानंतर आपल्याला एक मिनिट हां, इथे आपल्याला व्हॅल्यू मिळाली f इज इक्वल टू 4m² अपॉन r² इंटू r³ अपॉन t². आता हा r³ कसा आला, तर इथे वरती ह्या व्हॅल्यूला वरती r² मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड पण r² केलं आहे. मग rनी r² मल्टिप्लाय केल्यानंतर r³ मिळाला आहे. 4m² हे बाहेर ठेवलं आहे आणि आतमध्ये कंसामध्ये r³ घेतलं आहे. त्यानंतर खाली जो r² आहे इंटू t², म्हणजे हा जो r² आहे वरती मल्टिप्लाय केला आहे आणि जो खाली डिवाइड केला r² तो हा r² आहे इंटू t². कळालं. तुम्ही सॉल्व जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला हे समजेल. f इज इक्वल टू 4m² अपॉन r² इंटू r³ अपॉन t². सो अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ, जो आपण केप्लर्सचा थर्ड लॉ बघितला, रिव्हॉल्युशनला जो टाईम लागतो त्याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द डिस्टन्स बिटवीन द सन और अर्थ अँड मून. त्यांच्यामधल्या त्या दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या घनाशी समानुपाती असतो. हा आपण केप्लर्सचा थर्ड लॉ बघितला. त्याच्यावरून आपण इथे जर ती व्हॅल्यू टाकली तर इथे हा काय आहे, r³ वर आहे आणि इथे r³ खाली आहे. मग इथे आपल्याला डायरेक्ट k घेता येईल का, इथे तर नाही. इथे 1/k आपण आपल्याला घ्यावा लागेल, कारण k ची व्हॅल्यू किती आहे, t² अपॉन r³ आहे, बरोबर. पण आपल्याला इथे व्हॅल्यू r³ अपॉन टी म्हणजे उलटं टाकायचं आहे. सो k अपॉन 1 आहे इथे, तर इथे आपल्याला 1/k अशी व्हॅल्यू टाकावी लागेल. म्हणून हा k कुठे जाणार, खाली डिनॉमिनेटरमध्ये. 4m² अपॉन r² k, but 4m² अपॉन k इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा आपण काय घेतला आहे, स्थिरांक. हा काय आहे, स्थिरांक आहे. 4m² अपॉन k ची व्हॅल्यू स्थिर आहे म्हणून आपण तिथे कॉन्स्टंट घेतले इंटू 1/r². सो कॉन्स्टंट जर काढला तर आपण काय घेतो, इथे प्रपोर्शनलचं चिन्ह घेतो. सो f इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r². याचं मिनिंग काय होतं की जसजशी रेडियस वाढत जाईल तर फोर्स काय होणार, कमी होणार, आणि जर फोर्स वाढत गेला तर रेडियस कमी होते. यालाच म्हणतात इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे हा जर वाढत असेल तर हा कमी होतो, हा कमी होत असेल तर हा वाढतो. अंडरस्टँड. तर हे इक्वेशन त्याने प्रूव्ह केलं. Thus, Newton concluded that the centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion. तर न्यूटन्सने असा निष्कर्ष काढला की अभिकेंद्री जो बल आहे ज्याच्यामुळे ग्रह
हे सर्क्युलर मोशनमध्ये सूर्याभोवती फिरत असतात. अँड दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. हे त्यांनी प्रूव्ह केलं. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. पण हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फार कमी असतो, खूप नगण्य आहे, त्याची व्हॅल्यू खूप कमी आहे. पण हा युनिव्हर्सल फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पूर्ण विश्वावर नियंत्रण करतो. म्हणजे पूर्ण विश्वामध्ये हे जे ग्रह तारे वगैरे फिरत आहेत हे सर्व या सगळ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे सर्व चालू आहे. पण याला आणखीन एक कारण आहे, तर यांचे जे प्लॅनेट्सचे जे वजन आहे, स्टार्स, प्लॅनेट्स किंवा मून यांचे जे वजन आहे याच्यामुळे सुद्धा ते पॉसिबल होऊ शकतं की ग्रह जे असतात ते एका कक्षेत व्यवस्थित फिरत असतात. ते अजून पुढे आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला 2-3 त्यांनी उदाहरणं दिली आहेत, ती आपण बघूया. महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट ए डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. महेंद्र आणि विराट दोघांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहे. देअर मासेस आर 75 किलोग्रॅम अँड 80 किलोग्रॅम रिस्पेक्टिवली. म्हणजे महेंद्रचं वजन 75 किलोग्रॅम सांगितलं आहे, तर विराटचं 80 किलोग्रॅम सांगितलं आहे. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. तर त्या दोघांच्या मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला इथे विचारला आहे. तर इथे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ आपण हा फॉर्म्युला बघितला, F=G m1m2/r². न्यूटन्सचा सिद्धांत, गुरुत्वीय सिद्धांतानुसार F=G m1m2/r². जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, ही नेहमी पाठ करून ठेवायची. 6.67 × 10⁻⁻11 × m1. m1 म्हणजे एकाचं वजन किती आहे 75, तर दुसऱ्याचं किती आहे 80, डिवायडेड बाय रेडियस, दॅट इज डिस्टन्स बिटवीन देम. सो डिस्टन्स बिटवीन देम इज 1 मीटर, म्हणून 1चं स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 4.002 × 10⁻⁻7. हे आन्सर आलं. So gravitational force between Mahendra and Virat is 4.002 × 10⁻⁻7 Newton. This is a very small force. 10⁻⁻7 है, that is this is very small force है. If force of the frictions between Mahendra and the bench on which he is sitting is 0, then he will start moving towards Virat under the action of this force. जर force of frictions between Mahendra and bench on which he is sitting is 0. घर्षण बल म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जर 0 आहे, महेंद्र जिथे बसला आहे बेंचवर, त्या महेंद्र आणि बेंचचं जे घर्षण होत आहे हे जर ते बल जर 0 असेल, तर महेंद्र काय होणार, हळूहळू विराटकडे सरकत जाणार. then he will start moving towards Virat under the action of this force. कारण गुरुत्वीय बलामुळे, घर्षण बल जर 0 असेल तर गुरुत्वीय बलामुळे काय होते, मोमेंट होत असते आणि त्यामुळे तो सरकत विराटकडे जाणार. वी कॅन कॅल्क्युलेट हिज ॲक्सिलरेशन अँड वेलॉसिटी बाय यूजिंग न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आणि त्यावेळेस तुम्ही त्याचं ॲक्सिलरेशन आणि वेलॉसिटी जर गती झाली, मोशन झाले, म्हणजे वस्तूची जर गती चालू झाली, तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल, तर आपल्याला त्याचे ॲक्सेलरेशन आपण काढू शकतो. तर न्यूटनच्या लॉजवरून आपण त्याचे ॲक्सेलरेशन वेलॉसिटी काढू शकतो. इन द अबोव एक्झाम्पल, ॲज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस. सेकंड एक्झाम्पलमध्ये त्यांनी ते सांगितले की त्या दोघांमधलं घर्षण बल, बेंच आणि महेंद्रामधलं जे घर्षण बल आहे हे 0 आहे. हां, सो स्टार्टिंग विथ 0 वेलॉसिटी म्हणजे पहिले तो रेस्टला आहे आणि घर्षण बल पण नाही आहे. व्हॉट विल बी महेंद्रज वेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. तर व्हॉट विल बी द महेंद्रज वेलॉसिटी ऑफ मोशन, म्हणजे विराटकडे तो एका सेकंडमध्ये सरकणार किती वेलॉसिटी असेल त्यावेळेस, ते त्यांनी विचारलं आहे की त्याची सरकण्याची त्याचा जो वेग आहे तो किती असेल आफ्टर 1 सेकंड, 1 सेकंड नंतर. अँड विल दिस वेलॉसिटी चेंज विथ टाईम अँड हाऊ. तर इथे यांनी सॉल्व केलं आहे. फोर्स ऑन महेंद्र जो आपण इथे काढला, F=4.002 × 10⁻⁻7 म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आपण काढला तो. महेंद्रचं वजन किती सांगितलं आहे 75 किलोग्रॅम. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, द ॲक्सिलरेशन प्रोड्यूस्ड बाय द फोर्स ऑन महेंद्र 75 किलोग्रॅम.
ए इज इक्वल टू एफ एम, म्हणजे ॲक्सेलरेशन. आपला हा जो फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम ए. एम इज मास, ए इज ॲक्सेलरेशन. तर इथे आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केला तेव्हा आपल्याला इथे ॲक्सेलरेशन मिळालं आहे. त्यानंतर आपल्याला काढायचे फायनल वेलॉसिटी. तेव्हा न्यूटन्सचं जे फर्स्ट इक्वेशन आहे, न्यूटनचे जे 3 इक्वेशन्स आहेत त्यातलं फर्स्ट इक्वेशन, फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ॲक्सेलरेशन इंटू टाईम. So as Mahendra is sitting on the bench, his initial velocity is 0. So u is equal to 0. Assuming the bench to be frictionless. तो फ्रिक्शनलेस आहे त्याच्यामुळेच त्याचं तो घसरत तिकडे त्या साईडला गेला, विराटच्या साईडला. सो व्ही आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग इथे आपण याची व्हॅल्यू टाकली ए, दॅट इज ॲक्सेलरेशन जे आपण इथे फाइंड आउट केलं आहे ते, इंटू टाईम दॅट इज 1 मीटर पर सेकंड. So Mahendra's velocity after 1 second will be 5.34 into 10 raised to minus 9 meter per second, and this velocity is very small. Okay, आता do you know, इथे तुम्हाला विचारले तुम्हाला माहीत आहे का. यू मस्ट बी नोईंग अबाउट द हाय अँड लो टाइड्स दॅट ऑक्युअर रेग्युलरली इन द सी. समुद्रामध्ये भरती ओहोटी होत असते हे तुम्हाला माहीत आहे. The level of the sea water at any given location along seashore increases and decreases twice a day at regular interval. ठराविक कालावधीनंतर समुद्राच्या किनाऱ्यावरील पाण्याची पातळी ही 2 वेळा वाढते आणि कमी होते. दिवसातून 2 वेळा ती वाढत असते आणि 2 वेळा कमी होत असते. तर हाय अँड लो टाइड्स ऑक्युअर ॲट डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट प्लेसेस. म्हणजे एका समुद्राच्या इथे जर भरती येत असेल तर दुसऱ्या ठिकाणीही तेव्हाच भरती येते का, तर नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेळी भरती आणि ओहोटी होत असते. लेवल ऑफ द वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सर्टेड बाय द मून. तर हे का होत असते, भरती समुद्रामधली जी भरती ओहोटी आहे ही कोणामुळे होते, तर चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे होत असते. काय होतं नेमकं, काय कारण असतं की ज्या वेळेस चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो तेव्हा चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा तयार होतो. म्हणजे जेव्हा हा चंद्र पृथ्वीभोवती असा फिरतोय तर पृथ्वीच्या समजा ह्या दिशेला, चंद्राच्या ह्या दिशेला इथे पाणी आहे आणि समजा ही सपोज इथे हा चंद्र आहे, इथे पाणी आहे, तर ह्या पाण्यामध्ये फुगवटा तयार होतो त्यावेळेस, आणि तिथल्या पाण्यात फुगवटा तयार होऊन तिथे भरती येते आणि तिथूनच 90 अंश सेल्सिअसला ओहोटी येते स्थानावर. तिथून 90 अंश सेल्सिअसच्या स्थानावर काय येते, ओहोटी येते. तर बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून दिस विल हॅपन. The level of the water in the sea changes because of the gravitational force exerted by the moon. Water directly under the moon get pulled towards the moon. ते पाणी जे आहे हे चंद्राच्या दिशेने हे होतं आणि त्याच्यामुळे फुगवटा तिथे तयार होतो आणि लेवल ऑफ द वॉटर देअर गोज अप, तिथली लेवल वाढते, कॉझिंग हाय टाईड ॲट दॅट प्लेस, आणि तिथे भरती होते. म्हणजे चंद्र जसजसा त्याची स्थिती बदलतो तसतसं त्या ठिकाणावरती भरती येत असते आणि दुसऱ्या ठिकाणी ओहोटी येत असते. म्हणजे हे सगळं डिपेंड जास्त कोणावर आहे, तर मूनवर, चंद्रावरती. At 2 places on the earth at 90 degree from the place of high tide, level of the water is minimum. जर इथे भरती येत असेल, कारण की हा भाग जो आहे हा चंद्राच्या दिशेने आहे म्हणून इथलं पाण्यावरती भरती येईल, तर त्याच्याच 90 अंश, त्याच्या कोणात 90 अंशाच्या इथे त्या स्थितीमध्ये काय येणार, ओहोटी येणार. ह्या ठिकाणी ओहोटी येणार. So level of the water is minimum and low tide occur there is shown in the figure. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. Will the velocity of a stone thrown vertically upward remain constant or will it change with time? तर एखादा जर आपण दगड जर वर फेकला, एका क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग जो असतो तो एकसमान असतो का तो टायमानुसार, वेळेनुसार बदलत असतो.
हाऊ विल इट चेंज, आणि मग तो कसा बदलतो. वाय डझंट द स्टोन मूव अप ऑल द टाईम, तो फक्त वरच का नाही जात, काही कालांतराने खाली का पडतो, थोड्या उंचीवर तो परत जाऊन खाली का पडतो. वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट, अँड व्हॉट डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन, आणि तो जास्तीत जास्त किती उंचीवर जाऊ शकतो हे कशावर डिपेंड आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघूया. द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड इटसेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते गुरुत्वीय बलामुळे. गुरुत्वीय बलामुळे पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते. द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. वस्तूचे वस्तुमान केंद्र, जसं पृथ्वीचे वस्तुमान केंद्र हे कुठे आहे, तिच्या केंद्रबिंदूत असते. आणि म्हणून सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. गुरुत्वीय बल, कोणत्याही वस्तूचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असल्यामुळे काय होते, बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट फॉल्स वर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. गिव्ह रिझनमध्ये येणार की कोणतीही वस्तू जर आपण आकाशात उंच फेकली तर ती वरून खाली का पडते, याचं हे रिझन आहे. अंडरस्टँड. So earth attract every object near it toward itself because of gravitational force, and center of the mass of the earth situated at its center. So gravitational force on any object, त्याची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असल्यामुळे पृथ्वीवर कोणतीही वस्तू आपण जर वर फेकली तर ती खालच्या दिशेने पडते. Okay, now similarly when we throw stone vertically upward, this force tries to pull it down. इथे काय रिझन होतं नक्की, ज्यावेळेस आपण एखादा दगड उंच आकाशात टाकतो त्यावेळेस ही फोर्स पृथ्वी जी असते ती त्या दगडाला स्वतःकडे खेचते. त्यामुळे त्या दगडाची वेलॉसिटी, वेग हा कमी होत जातो. अँड ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल, आणि तिला असं डायरेक्ट त्या बलामुळे खेचत असल्यामुळे त्या वेलॉसिटी 0 होते. दगडाची जी वेलॉसिटी आहे, दगडाचा जो उडण्याचा जो वेग आहे वरती तो कमी होतो, आणि आफ्टर काही वेळानंतर तो दगड काय होतो, खाली पडतो. अँड द स्टोन स्टार्ट्स मूव्हिंग वर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्सेस. अंडरस्टँड. त्याच्यानंतर तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले आहेत. सी, calculate the gravitational force due to the earth on Mahendra in the earlier example. म्हणजे जे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे तिथे तुम्हाला महेंद्रचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स विचारले, म्हणजे महेंद्रावरती पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे हे तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार हे विचारले. तर आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, मास ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ, देन जी, ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत आणि ह्या नेहमी पाठ करून ठेवायच्या. एक्झाममध्ये प्रॉब्लेम सॉल्व करताना ह्या व्हॅल्यू तुम्हाला तिथे सबस्टिट्यूट करायच्या असतात. म्हणून व्हॅल्यू जर दिल्या नसतील तरी तुम्हाला त्या पाठ करून ठेवल्या तर तिथे इझिली सॉल्व करता येणार. ठीक आहे. इथे महेंद्रवरचं गुरुत्वीय बल आपल्याला काढायचं आहे. सो मास ऑफ द अर्थ इज इक्वल टू m1 इज इक्वल टू 6 × 10⁻24 किलोग्रॅम. रेडियस आहे, अर्थची रेडियस आहे 6.4 × 10⁻6 मीटर. महेंद्रज मास 75 किलोग्रॅम, जे आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. अँड जी इज इक्वल टू 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. सो आपण इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स लॉ, दॅट इज इक्वल टू F इज इक्वल टू Gm1 m2 अपॉन r स्क्वेअर. सो इथे सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर महेंद्रवरील ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, 733 न्यूटन. अंडरस्टँड. नाउ द सेकंड एक्झाम्पल, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, what will be the Mahendra's velocity after 1 second if he is falling down due to gravitational force of the earth. महेंद्र जर 1 सेकंड नंतर खाली पडला ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर त्याची वेलॉसिटी किती आहे ते फाइंड आउट करा. तर स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असल्यामुळे त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे 0. F दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यावरचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो 733 न्यूटन जो आपण इथे फाइंड आउट केला आहे. महेंद्रज मास, महेंद्रचं वजन किती, 75 किलोग्रॅम. टाईम दिलेला आहे 1 सेकंड.
त्याच्यावरून आपण ॲक्सिलरेशन पहिले फाइंड आउट करूया. ए इज इक्वल टू एफ अपॉन एम, दॅट इज 733/75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे, वेलॉसिटी. सो फर्स्ट इक्वेशन, न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला इथे फाइंड आउट व्हीची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. नाव according to Newton's law of gravitation, every object attract every other object. तर प्रत्येक आपण न्यूटन्सचा जो गुरुत्वीय सिद्धांत बघितला तो काय आहे की प्रत्येक वस्तू ही प्रत्येक दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे काय करत असते, आकर्षित करत असते. तस इफ अर्थ अट्रॅक्ट अन ॲपल टुवर्ड इटसेल्फ, जर पृथ्वी त्या सफरचंदाला स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे तर ॲपलसुद्धा तिला तेवढ्याच बलाने स्वतःकडे आकर्षित करेल. वाय देन डज ॲपल फॉल टुवर्ड्स द अर्थ. मग जर पृथ्वी ॲपलला अट्रॅक्ट करते स्वतःकडे आणि ॲपलसुद्धा तेवढ्याच बलाने पृथ्वीला अट्रॅक्ट करत असेल तर ॲपल जमिनीवर का पडतो, असा प्रश्न पडला असणार तुम्हाला. बट द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. किंवा वाय देन डज ॲपल फॉल टुवर्ड्स द अर्थ बट द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. म्हणजे पृथ्वीवरती ॲपल जे आहे ते पृथ्वीवर पडतं किंवा ते त्याला मूव्हसुद्धा करत नाही पृथ्वीला. तर असं का होतं, तर बिकॉज ऑफ दी मास, जे वजन आहे पृथ्वीचं हे जास्त आहे कम्पेअर टू ॲपल, आणि त्यामध्ये त्या अनुषंगाने वजनामुळे ॲपल जे आहे ते खाली पडतं. त्याच्यानंतर आणखीन एक आपल्याला प्रश्न पडतो तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे चंद्र जो असतो तो पृथ्वीभोवती फिरत असतो. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाईट ऑर्बिटिंग द अर्थ. बाकीच्या सॅटेलाईट्सला सुद्धा हाच रूल ओबे करतो तो पण, की गुरुत्वीय बलामुळे आपण जे सॅटेलाईट वरती सोडतो आकाशामध्ये ते सुद्धा पृथ्वीभोवती एक समान कक्षेमध्ये फिरत असतात. द अर्थ अट्रॅक्ट देम टुवर्ड्स इटसेल्फ. बट अनलाईक द फॉलिंग ॲपल, पण जर ॲपल खाली पडतं बिकॉज ऑफ दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर हे ग्रह किंवा हे मून हे का नाही खाली पडू शकत, तर दिस इज बिकॉज ऑफ द वेलॉसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाईट अलॉंग देअर ऑर्बिट्स. तर ते एका वेगाने फिरत असतात, पृथ्वीभोवती एका वेगाने फिरत असतात आणि त्या वेगामुळे ते खाली पडत नाहीत. कळालं, हे त्याच्या मागचं रिझन आहे. इफ दिस वेलॉसिटी वॉज नॉट देअर, जर तिथे तो वेग नसता तर पृथ्वी चंद्र जो आहे तो ॲपलसारखाच खाली पडला असता पृथ्वीवर. तर ते सगळे तारे ग्रह जे आहेत ते पृथ्वीवर पडले असते. कळाले याची कारणं. त्याच्यानंतर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजे काय, तर पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. आता द अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर इट. आता आपण पूर्ण लेसनमध्ये हे बघतोय की पृथ्वी जी आहे ती ऑब्जेक्ट्सवरती वस्तूंवरती गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते, बरोबर. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते. मग जर ती बल प्रयुक्त करते तर आपण न्यूटन्सच्या सेकंड लॉमध्ये काय बघितलं आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवरती फोर्स ॲक्ट करतो त्यावेळी त्या वस्तूमध्ये काय होतं, त्वरण घडते. ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण घडते. त्वरण म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी, तिचा पहिला जो वेग आहे तो जर 0 असेल आणि बिकॉज ऑफ फोर्स त्याचा वेग आपण चेंज करतो आणि दोन वेगांमध्ये ज्यावेळेस डिफरन्स होतो तर त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्सिलरेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲक्सिलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. अंडरस्टँड. ज्यावेळेस आपण एखादा फोर्स एखाद्या वस्तूवर लावतो तर त्या वस्तूमध्ये काय घडतं, त्वरण घडतं. थस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ॲक्सिलरेशन. आणि म्हणून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे त्या वस्तूमध्ये त्वरण घडते आणि त्या त्वरणालाच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे त्वरण घडतं, जे ॲक्सिलरेशन घडतं त्याला काय म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
अँड इज डिनोटेड बाय स्मॉल जी. अंडरस्टँड की कशाला म्हणतात गुरुत्वीय त्वरण, तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूमध्ये जे त्वरण घडते त्याला म्हणतात पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण आणि जे जी ने दर्शविले जाते. ॲक्सिलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी as the gravitational force on any object due to the earth is directed towards the center of the earth, the direction of the acceleration due to gravity is also directed towards center of the earth. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशासुद्धा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेने असते. म्हणजे फोर्स कोणत्या दिशेने असतो, केंद्राच्या दिशेने असतो, तसं त्वरणसुद्धा हे केंद्राच्या पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनेच असते. आता आपण ह्याची व्हॅल्यू काढूया, जीची व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीची व्हॅल्यू किती असते. We can calculate the value of g by using Newton's universal law of gravitation for an object of mass m situated at a distance r from the center of the earth. Law of gravitation gives, आपण हा फॉर्म्युला पहिलेच बघितला आहे. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन F इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. हिअर एम इज द मास ऑफ द अर्थ आणि हा एम काय आहे, ऑब्जेक्टचं वजन आहे आणि हा जो कॅपिटल एम आहे हा पृथ्वीचं वस्तुमान. अंडरस्टँड. नाव एफ इज इक्वल टू एम जी. एफ इज इक्वल टू एम जी. फ्रॉम 3 and 4 एम जी इज इक्वल टू, आपण एम जी म्हणजेच काय, एम ए. आपण हा पण फॉर्म्युला बघितला आहे न्यूटन सेकंड लॉ. एफ इज इक्वल टू mass into acceleration, but here acceleration is denoted by g, so f is mg. मग हा f g mm upon r square is equal to mg, कारण दोघंही fच आहेत. ओके, सो g is equal to gm upon r square. f is equal to mg, mg is equal to gmm upon r square. मग g is equal to gm upon r square. इथे m कॅन्सल झाला आहे. ओके, सो जीची व्हॅल्यू आपण मग कशी फाइंड आउट करणार. जी इथे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मास ऑफ द अर्थ नो, देन रेडियस ऑफ द अर्थ. ह्या सगळ्या आपण व्हॅल्यू त्याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला व्हॅल्यू जी आहे जीची ती किती येते, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस ॲक्सिलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास m अँड रेडियस r ऑफ द अर्थ. And so the acceleration due to gravity at given point on the earth is same for all object. म्हणजे ही जे ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती ऑब्जेक्टवर डिपेंड नसते, ऑब्जेक्टच्या कोणत्याही प्रॉपर्टीवर डिपेंड नसते, तर ती फक्त कशावर डिपेंड असते, पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि पृथ्वीचं त्या पदार्थापासूनचं डिस्टन्स, दॅट इज रेडियस, त्याच्यावरती ती डिपेंड असते. अंडरस्टँड. नाव नेक्स्ट, ही जी जीची व्हॅल्यू आपण इथे काढली ही कशी बदलत असते, तर तिच्यामध्ये बदल कसे घडतात, तर तिचा जर आपण चेंज अलॉंग सरफेस ऑफ द अर्थ, तिची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवर पण चेंज होत असते. तर का, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. प्रत्येक ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू जी आहे जीची ही सारखी असते का, तर त्याचा आन्सर काय आहे, नो. वाय, बिकॉज द रिझन इज दॅट शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. पृथ्वीचा जो आकार आहे तो परफेक्टली असा गोल नाही आहे, स्पेरिकल नाही आहे. अँड सो द डिस्टन्स ऑफ द पॉईंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर समवॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणून जी त्रिज्या आहे, प्रत्येक वस्तू ती ज्या ठिकाणावर आहे त्या त्या ठिकाणावर त्रिज्या जी आहे आर ची व्हॅल्यू ही काय होत असते, चेंज होत असते. ड्यू टू इट्स रोटेशन, जर आपण सर्कल बघितला एकसारखा असेल तर त्याची त्रिज्या सगळ्या ठिकाणी सारखी असते, पण पृथ्वीचा शेप हा एकसारखा गोलाकार नाही आहे, त्यामुळे त्रिज्या ही बदलत असते ड्यू टू इट्स रोटेशन. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्यामुळे काय होतं, अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर. विषुववृत्त म्हणजे मधल्या साईडला पृथ्वी जी असते ही फुगीर आहे आणि अँड इज फ्लॅटर ॲट द पोल्स. आणि दोन्ही ध्रुवांना ती कशी आहे, चपटी आहे, थोडी चपटी असते.
इट्स रॅडियस इज लार्जेस्ट ॲट इक्वेटर. आता ती फुगीर कुठे आहे? मध्याला, म्हणजे इक्वेटरला आहे, त्यामुळे तिची रेडियस तिथे जास्त आहे आणि पोल्सला तिची रेडियस कमी असते. आणि तिच्यामुळे व्हॅल्यू जी आहे जीची ही हायेस्ट ॲट द पोल्स. जर रेडियस जर कमी असेल तर जीची व्हॅल्यू ही कमी होणार की जास्त होणार? जास्त होणार, बिकॉज हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग जर रेडियस कुठे कमी आहे? रेडियस ही पोल्सच्या इथे कमी आहे आणि त्यामुळे तिथे जीची व्हॅल्यू काय होते? हायेस्ट आहे. आणि इक्वेटरच्या इथे रेडियस ही जास्त आहे, म्हणून जीची व्हॅल्यू तिथे कमी असते. हे कळालं तुम्हाला की अर्थच्या सरफेसवरती कशी व्हॅल्यू चेंज होते जीची. आता हाईटवर चेंज विथ हाईट, म्हणजे उंचीनुसार उंचीनुसार जीची व्हॅल्यू चेंज कशी होते ते आपण बघूया. ॲज वी गो अबव द अर्थ सरफेस, व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 इन्क्रीजेस अँड व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. इथे जर आपण हे इक्वेशन बघितलं तर जर आरची जी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू ऑफ दी आर इन इक्वेशन आर जर इन्क्रीज होत असेल तर जीची व्हॅल्यू ही काय व्हायला पाहिजे? डिक्रीज व्हायला पाहिजे, आणि ती डिक्रीज्ड होते. हाऊएवर द डिक्रीज इज रॅदर स्मॉल फॉर हाईट्स विच आर स्मॉल इन कंपॅरिझन टू अर्थ्स रेडियस. पण जर आपण पृथ्वीपासून जसं वर जाणार तर रेडियस जी आहे पृथ्वीची ती समजा आहे 6400 किलोमीटर. आणि इफ एन एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट हाईट 10 किलोमीटर अबव दी सरफेस ऑफ द अर्थ. जर एखादा एरोप्लेन पृथ्वीच्या वरती, जमिनीवरून वरती 10 किलोमीटरवर फ्लाय करत आहे, तर त्यांचा डिफरन्स किती आहे? इट्स डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस चेंज होणार की 6400 टू 6410 किलोमीटर. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जीमध्ये होणारा बदल अल्प असतो. म्हणजे जर पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर किती होईल? 6400 पासून 6410. म्हणजे जास्त डिफरन्स होणार आहे का? तर नाही. आणि त्याच्यामुळे जर रेडियसमध्ये जास्त डिफरन्स नसेल तर जीच्या व्हॅल्यूमध्ये पण जास्त डिफरन्स होणार नाही. पण जसजशी हाईट वाढत जाईल, सी हिअर, हाईट जर 0 असेल तर आपल्याला जीची व्हॅल्यू 30 मिळेल. माउंट एव्हरेस्टची हाईट पृथ्वीवरून 8.8 किलोमीटर जर असेल तर तिथे आपल्याला जीची व्हॅल्यू 9.8च आहे. पण जर हाईट इथे जास्त आहे, हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाईटची पृथ्वीपासून जे अंतर आहे ते 35,700 किलोमीटर आहे, तिथे व्हॅल्यू खूप कमी झाली आहे. कारण रेडियस वाढली म्हणून जीची व्हॅल्यू ही भरपूर कमी झाली, दॅट इज 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अंडरस्टँड ऑल ऑफ यू? जसजशी हाईट वाढते तसतशी व्हॅल्यू जी आहे जीची, म्हणजे ॲक्सिलरेशन, जीची व्हॅल्यू ही काय होत जाते? कमी कमी होत जाते. कळालं? जी फॉर गुरुत्वीय त्वरण, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. अंडरस्टँड? नाव चेंज विथ डेप्थ, म्हणजे जसजसं आपण पृथ्वीच्या खाली जातो तेव्हा जीची व्हॅल्यू वाढते की कमी होते ते आपण आता बघूया. सो व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. जसजसं आपण पृथ्वीत, जमिनीच्या खाली जातोय तेव्हासुद्धा व्हॅल्यू जी आहे जीची ही हळूहळू काय होते? चेंज होत असते. The value of r in equation 5 decreases and one would think that value of g should increases as per formula. आपला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? g is equal to gm upon r square. gm upon r square. म्हणजे जर r म्हणजे हे रेडियस जर डिक्रीज्ड होत असेल तर g ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे? इन्क्रीज्ड व्हायला पाहिजे. तर इथे द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन डिक्रीज, रेडियस डिक्रीज होत आहे तर आपोआप जीची व्हॅल्यू इन्क्रीज व्हायला पाहिजे. जसं आपण पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने जातो आहे म्हणजे रेडियस कमी होत जाते, मग तिथे जीची व्हॅल्यू इन्क्रीज व्हायला पाहिजे बिकॉज इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणून. पण द पार्ट ऑफ द अर्थ विच कंट्रीब्यूट टुवर्ड्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ट बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेड अँड दॅट मीन्स ती जी व्हॅल्यू आहे जीची ही इन्क्रीज होत नाही, ती काय होते? डिक्रीज्ड होते. याच्या मागचं रिझन काय आहे? तर रेडियस पण कमी होते
सी हिअर फॉर्म्युल्यावरून मी तुम्हाला सांगते की रेडियस जी आहे ही पण कमी होते आणि मास ऑफ दी अर्थ म्हणजे पृथ्वीचं जे आकार तिथलं जे वस्तुमान आहे ते पण कमी होतं. मग ही व्हॅल्यू कमी झाली, ही पण व्हॅल्यू कमी झाली, ऑटोमॅटिकली जीची पण व्हॅल्यू काय होते, कमी होते. कळतंय? फिजिक्स हा असा विषय आहे की तुम्ही तो एकदा दोनदा तीनदा जोपर्यंत तुम्ही तो व्यवस्थित वाचाल तोपर्यंत तो तुमच्या डोक्यात जाणार नाही. त्यामुळे नेहमी वाचनाची सवय ठेवायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर करत राहणार तोपर्यंत तुम्हाला पुढचं समजणार नाही. प्रत्येक एक एक कॉन्सेप्ट हा जो आहे हा क्लिअर व्हायला पाहिजे. आणि जसजसं आपण पुढे पुढे शिकणार ते मागचे कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर पुढे तुम्हाला इझिली सगळं कॅच करता येईल, इझिली तुम्हाला सर्व समजेल. त्यामुळे फिजिक्स हा असा विषय आहे की प्रत्येक सुरुवातीपासून तो व्यवस्थितपणे जर आपण अभ्यासला तर तुम्हाला काहीच डिफिकल्ट असं वाटणार नाही. कळते? इथे समजलं डेप्थ का जसजसं आपण पृथ्वीच्या आत किंवा जमिनीच्या खाली जातो तसतसं सुद्धा जीची व्हॅल्यू जी आहे ही कमी का होत जाते. तर तिथे जे आहे की जे वस्तुमान आहे ते पण कमी होतं, रेडियस कमी होते अँड बिकॉज ऑफ दॅट जी ऑल्सो डिक्रीजेस. ओके. नाव एव्हरी प्लॅनेट सॅटेलाईट हॅज डिफरंट मास रेडियस. इथे प्लॅनेट्सबद्दल दिलं की प्रत्येक प्लॅनेट आपल्या आपल्या वेगळ्या प्रत्येकाचं वजन म्हणजे वस्तुमान वेगळं असतं, रेडियस वेगळं असतं आणि त्यामुळे त्यांची जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन हे प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. आणि मूनचं जे गुरुत्वीय बल आहे हे पृथ्वीच्या 1/6 असतं. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑन द अर्थ. आणि त्याच्यामुळे आपण 6 म्हणजे पृथ्वीपेक्षा आपण जर 1 पट उडी मारत असू पृथ्वीवर तर त्याच्या 6 पट उंच उडी आपण चंद्रावर मारू शकतो. कळालं? नंतर मास आणि वेट हे आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हा टॉपिक घेते. तुम्हाला इथपर्यंत समजलंच असणार. नसेल समजलं तर विद्यार्थ्यांनो प्रत्येक वेळेस प्रत्येक टॉपिक 1 वेळा 2 वेळा 3 वेळा वाचा, तो नक्कीच तुम्हाला समजेल. तुम्ही व्हिडिओ एकदा दोनदा पुन्हा पुन्हा बघा. मी प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण तुम्हाला व्यवस्थितपणे दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजेल. ठीक आहे. पुढचा हा जो टॉपिक आहे तो आपण घेऊन पुढचा हा उरलेला लेसन मी कंप्लीट करेल नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. बाय स्टुडंट्स.